काँग्रेस राजीव गांधी भवन जे कार्यालय आहे या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचे काही कार्यकर्ते आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। आझाद मैदान पोलीस स्टाफ आणि ऑफिसर्स यांनी त्या ठिकाणावरनं संबंधित कार्यकर्त्यांना त्या ठिकाणं हाकललेलं आहे। त्याच पद्धतीने काही लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांचं मेडिकल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि जी काही तक्रार कोण देत असेल त्यांना लेखी स्वरूपात त्यांची तक्रार नोंदवण्यात सांगण्यात आलेलं आहे। तसेच या ठिकाणी पोलिसांतर्फे आम्ही दोन्ही गटांना आवाहन करतोय, कोणीही या परिसरामध्ये जमण्यास आम्ही मनाई केलेली आहे। या परिसरात कोणत्याही कार्यकर्त्यांनी येऊ नये हे आम्ही सगळ्यांना सूचित करत आहोत। या संदर्भाने कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी माहिती पोलिसांकडे किंवा तोंडी स्वरूपात प्राप्त नव्हती। मिळालेली घटनेच्या पूर्वी जी काही माहिती मिळाली त्या आधारे काही पोलिसांना आम्ही पाठवून अतिरिक्त पोलीस बळ सुद्धा त्या ठिकाणी पाठवलेलं होतं। या संदर्भाने अधिक जी माहिती आहे ती सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर आपल्याकडे देण्यात येईल। गुन्हा दाखल झालाय का ते देखील सांगा सर, गुन्हा दाखल झालाय की नाही ते देखील सांगा आणि कुठला कलमा। कांग्रेस का राजीव गांधी भवन जो कार्यालय है मुंबई स्थित सीएसटी के बाजू में, वहां पे बीजेपी युवा मोर्चा के कुछ कार्यकर्ते वहां पे आए थे। इसकी जानकारी पुलिस को कुछ देर पहले मिली थी। आज़ाद मैदान पुलिस के ऑफिसर्स और टीम और कुछ अधिक स्टाफ भी वहां पे हमने भेज के उसको रिस्पॉन्ड किया है। वहां से ज़्यादातर कार्यकर्ताओं को वहां से हमने डिस्पर्स करके कुछ कार्यकर्ताओं को हमारी टीम पुलिस थाने में लेके आई थी। इस सिलसिले में जो भी कंप्लेन लिखित स्वरूप में दी जाएगी उस हिसाब से आगे की कार्रवाई होने वाली है। सर, औपचारिक तौर पर कितने लोग गिरफ्तार हुए हैं? अभी कितने लोगों को गिरफ्तार ताबे में लिया है या फिर उनकी लिस्ट बना के पहले मेडिकल के लिए सबको भेजा गया है, उसके बाद आगे की कार्रवाई होगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।